घरगुती याला प्राधान्य दिले, औद्योगिक वापराचे बंद केलेत त्याच्यामुळे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। कृष्णा, काय कारण आहे हा निर्णय घेण्यामागचा आणि या निर्णयाचा किती मोठा फटका हॉटेल व्यवसायाला आणि औद्योगिक क्षेत्राला बसेल? युद्धाच्या झळा हाच यातलं मुख्य कारण आहे आणि त्याच्या झळा आता आपल्या देशाला बसायला सुरुवात झाली आणि जसं की हे जे सिलेंडर बंद केलेले आहेत त्याचा फटका थेट हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे आणि आपल्यासोबत हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आहेत। हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का आणि याचा फटका कसा बसेल? आमच्याकडे थेट निर्णय आता आमच्याकडे पोहोचलेला नाही आहे। माध्यमातून आम्हाला समजतंय की कमर्शियल गॅस सिलेंडर्स सप्लाय चेनमध्ये बाधा येणार आहे, कारण इराण आणि जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जे पण लॉजिस्टिक्स जे आहे मोठे मोठे टँकर्समध्ये इंडियामध्ये येतात, ते आपल्याकडे बॉटलिंग प्लांट्समध्ये आणि तिथून आपल्याकडे डिस्ट्रीब्यूट होतात आणि बेसिकली आमचं किचनचा मेन जे कणा आहे एनर्जी सोर्स ते आहे बॉटल गॅस सिलेंडर आणि त्याच्यामुळे आमची जे किचनची पूर्ण लेआउट किचनची जी प्लॅनिंग असते ते पूर्ण गॅसवरच अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे दुसरा काही अल्टरनेटिव्ह सोर्स फॉर कुकिंग आमच्या हॉटेलचा इंडस्ट्रीचा लेवलवर होणे खूप अशक्य आहे आणि ते लहान लहान जे आहेत घरगुती तिथे जुने चुल्हे वगैरे ते यूज करून लहान छोट्या प्रमाणामध्ये कुकिंग वगैरे करू शकतात, पण रेस्टॉरंट्समध्ये आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इट्स इम्पॉसिबल। इलेक्ट्रिकल पर्याय नाही आहे त्याला? इलेक्ट्रिकल पर्याय आहे, पण ते ओव्हन्स असतात, पण त्याच्यात लिमिटेशन्स असतात, कुकिंगचं पूर्ण हे होत नाही। इलेक्ट्रिसिटीचं आता गॅजेट्स एवढं गॅजेट्स कोणाकडे नाही आहे आणि किती फटका बसेल याचा या व्यवसायाला? 100% फटका बसणार आहे, बंद करावा लागेल। खूपच रेशनिंग करून आमच्याकडे जे आहे शिल्लक ते वापरून नवीन स्टॉक नाही आला तर आम्हाला शटर डाऊन करावं लागेल। ठीक आहे प्रज्ञा, आपण बघितलं तर कणा आहे असा शब्द त्यांनी वापरला आहे हॉटेल इंडस्ट्रीचा आणि एवढंच नाही तर उद्योग इंडस्ट्रीचा देखील, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती उद्योग इंडस्ट्रीचा देखील कणा हा गॅस बॉटल्स आहेत आणि त्यामुळे जर याचा थेट पुरवठा बंद झाला तर निश्चित याचा परिणाम उद्योग क्षेत्राबरोबरच हॉटेल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावरती बसेल आणि थेट उद्योग हॉटेल जे आहेत ते शटर डाऊन करावं लागतील असं असोसिएशनचं म्हणणं आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल। दरम्यान गॅस वितरकांना नेमका काय मेसेज आलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येतोय। सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका। परिस्थिती सुधारली की लगेच कळवलं जाईल। आणि आखाती देशातल्या या युद्धामुळे गॅसचा वापर कमीत कमी करण्यावरती सरकारचा भर आहे। कारखान्यांसाठी लागणाऱ्या